स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। आज मी आलेलो आहे कात्रज झू की बऱ्याच जणांचा डाऊट होता की या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन तिकीट मिळतं का नाही। बघू शकता हा डायरेक्ट QR कोड स्कॅन केल्यानंतर आपलं तिकीट जे आहे ते ऑनलाईन देखील तुम्ही बुक करू शकता। खूप लेट्स गो इनसाइड। मी आता एंटर केलेला आहे। लेट्स सी आपण किती वेळ या ठिकाणी फिरू शकतो, कारण की झू खूप वास्ट आहे आणि आता मला पण पूर्ण एक्सप्लोर करायचं आहे। तिकीट फेअरबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्यासाठी 40 रुपये तिकीट। साप आहेत या ठिकाणी, जसे माणसं विषारी असतात तसे हे देखील आहे। एवढे एका सोबत खूप आहे या ठिकाणी। आता बघू शकता, मी आता झूम करून दाखवतो या साईडला पण। हा इथे एक खूप आहे त्या साईडला। मोस्टली जेवढं इम्पॉर्टंट वाटेल तेवढंच कवर करणार, कारण की आता जर मी कासव छोटे छोटे प्राणी देखील दाखवत बसलो तर व्हिडिओची लेंथ खूप मोठी होणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला जे आहे ते जे स्पॉटलाईटवाले ॲनिमल्स किंवा रेप्टाईल्स असतील ना तेच मी या व्हिडिओतून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील इंटरेस्टिंग वाटणारच आहे अँड आय नो वेळ देखील वाचेल तुमचा। रविवार असल्यामुळे बघू शकता खूप जास्त गर्दी आपल्याला प्राणी संग्रहालयात पाहायला मिळते। मोस्टली विकेंड्सलाच फुल असतं हे, वीकडेजमध्ये आलं आणि स्पेशली वेनसडेला ऑफ असतं, नाहीतर बऱ्याच लोक बुधवारी देखील येतात आणि त्या दिवशी हे बंद असणार आहे। आपल्याला पिण्याच्या पाण्याची देखील सोय आहे, सो डोंट वरी फॉर दॅट। वॉशरूम वगैरे सगळं आपल्याला या ठिकाणी यूज करू शकणार आहोत। लेट्स सी, आय थिंक देर इज पायथन, जे कम्प्युटर इंजिनियरला अवघड जातं। ते आता आपण या ठिकाणी बघूया आहे का तो पायथन आहे बाप रे, खूपच डेंजरस आहे। मी तुम्हाला दाखवतोय आता। इंसानी सांप से ज़्यादा डरावने हो गए हैं, इतने ज़्यादा डस रहे हैं ना रियल लाइफ में, तो क्या इन सांपों से क्या ही डरना। क्या आप लोग भी रिलेट कर रहे हैं? पूर साप वगैरे बघून झाले। आता घोरपड आहे का इथं लावलेलं तर आहे, पण बघूया। खूप झाडावर चढत होती घोरपड, खूप फास्ट। त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांचा डाऊट होता की खायला काही आत घेऊन येऊ शकता, तर बिनधास्त आणू शकता तुम्ही। पूर्ण तुमची बॅग घेऊन या काय पण इथे, कारण की खूप दिवसभर फिरावं लागणार आहे, तर आपल्याला भरपूर इम्युनिटी पाहिजे। सो यू कॅन ब्रिंग युअर ओन फूड ॲज वेल। जर तुम्ही चालू शकत नसाल किंवा थकलेले लोक जर या ठिकाणी आले तर त्यांच्यासाठी फेरी आहे, म्हणजे इलेक्ट्रिक या ठिकाणी रिक्षा आहे। त्याचं तिकीट 40 रुपये आहे पर पर्सन। त्याच्यात देखील तुम्ही बसून पूर्ण जो आहे तो राजीव गांधी पार्क फिरू शकता। ते आता मी तुम्हाला समोर जे तुम्हाला दिसतंय ना छोटी रिक्षा टाईप, त्याच्यात 10-15 जण बसतात। ही आता लाईन आहे त्याची भली मोठी। सो पण असं भरपूर फ्रिक्वेन्सी नाही दिसली मला, खूप कमी फ्रिक्वेन्सी आहे आणि लाईनमध्ये केव्हाचे लोक इथे थांबून आहेत। हा थोडासा एक ड्रॉबॅक आहे, बरीचशी फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे। ही अशी जी काय फेरी आहे त्याच्यात तुम्ही बसून पूर्ण टूर घेऊ शकता। क्लीननेस आपल्याला जे आहे ते बघायला भेटते। खूप स्वच्छ आणि असं सुंदर हे प्राणी संग्रहालय या ठिकाणी मेंटेन ठेवलेलं आहे, थँक्स टू मनपा ॲज वेल ॲज द जे काही या ठिकाणचे कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी खूप स्वच्छ आणि सुंदर असं आपल्याला जे प्राणी संग्रहालय या ठिकाणी सर्व पर्यटकांसाठी ओपन ठेवलेलंच आहे। मॅनेजमेंटवर देखील काम केलं जातं आहे। जो काही झाडांचा पालापत्ता आहे त्याच्यापासून काहीतरी नक्कीच हे बनवत असतील असं माझा अंदाज आहे। जर तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल जर कोणी, तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा। याच्यापासून मे बी काही गॅस वगैरे तयार करतायत का काय, आय डोंट नो, बट खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे हा वेस्ट मॅनेजमेंटचा। ते आहे ते वाघाला बघायला चाललो आहे फायनली। सिद्धार्थ गार्डन नंतर आम्ही पहिल्यांदा बघतोय वाघ, नाहीतर आधी आपलं औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरचं सिद्धार्थ गार्डनमध्येच आपण बिबट्या रविवारची सुट्टी एन्जॉय करतो। मला खतरनाक खूप उंचीवर येतो बघू शकता। या ठिकाणी बसायला असे भरपूर रेस्ट एरिया केलेले आहेत। बरेचसे लोक येत आहेत ना ते स्टॉप घेऊनच फिरत आहेत, कारण की हे उद्यान खूप मोठं आहे। आपल्याला फिरायला नक्कीच या ठिकाणी 6-7 तास लागू शकतात सगळं एक्सप्लोर करायला। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी खाऊन पिऊन बसून आराम करून देखील फिरू शकता। वाव, हा परफेक्ट दिसतो एकदम। व्हाईट टायगर आणि ही क्रेट्स। लुक, म्हशीसारखा कुठला प्राणी आणून ठेवला यांनी काय माहिती प्राणी संग्रहालयात। ही बघा ती जी फेरी मी आत्ता म्हणलो होतो ना हीच। 30 मिनिटासाठी 40 रुपये, विच इज फाईन। जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच बसून फिरू शकता। गरम व्हायला लागले आता, कारण की 12 वाजलेत ऑलमोस्ट। सूर्य जे आहे ते आपल्या डोक्यावर आला आहे आणि आता फील होते गरमी जास्त होत आहे म्हणून। हे जॅकेट पण घालून आलो आहे, त्याच्यामुळे जरा जास्तच गरम वाटते मला आज। बट चलता है गाइज, संडे है, कुछ ना कुछ तो ॲडव्हेंचर काहीतरी फिरायला आलंच पाहिजे। फ्लॅटवर बसून काहीच होणार नाही संडेचं। सो दॅट्स वाय
ईच अँड एव्हरी संडे मी ट्राय करत असतो काहीतरी न्यू प्लेस जे आहे ते एक्सप्लोअर करायला आणि नवीन एक्सपिरियन्स घ्यायसाठी. त्या ठिकाणचा लोक कसे बोलतात काय ते, त्याचबरोबर नवीन प्लेसेस माहिती होतात, रोड वगैरेचे आपल्याला आयडिया येऊन जाते. सो दॅट्स वाय आय यूज टू ट्रॅव्हल अ लॉट विथ देसी जुगाड. आता बरं वाटतं, बरंचसं फ्रेश झालं आहे थोडं. 5-10 मिनटाचा एक ब्रेक घेऊन काळवीट येते समोर. याचे शिंग देखील हरणासारखेच आहेत. काळवीट खूप मोठी संख्या यांची या ठिकाणी. सगळं गार्डन संपत आलं तरी हत्ती काय दिसत नाही. चला कुठं लपलेत काय माहीत. हत्तीचा हा बाथटब आहे आणि समोर आपल्याला हत्ती दिसत आहे. आय थिंक त्यांच्या आंघोळच चालू आहे. बिगेस्ट ॲनिमल इन टर्म्स ऑफ साईज. हो, आंघोळ चालू आहे. मध्ये त्याला एवढं लांब लिहून ठेवलं आहे. झोपला सिंह. फायनली गाईज मी मोस्ट ऑफ द जेवढे काही स्पॉट्स होते या ठिकाणी ते कवर केलेले आहेत. मग पांढरा वाघ, नॉर्मल आपला जो वाघ असतो, आणि सिंह देखील आत्ता बघितला, पण तो आतमध्ये तो लॉक आहे. त्याचप्रमाणे आपण हरिण, चित्ता, भरपूर प्राणी बघितले, एक्सप्लोअर केलं. तर ह्या उद्यानाबद्दल बोलायचं झालं तर खूप मोठी साईज आहे. मी तर म्हणेल तुम्ही जरा पाय वगैरे दुखत असेल तर त्या गाडीनंच फिरलं तर बेटर ऑप्शन आहे. नाहीतर आपण जे आहे ते फिरून खूप वेळ लागणार आहे, 4-5 तास. खाय प्यायच्या सगळ्या वस्तू सोबत घेऊन या. मी तर म्हणेल पावसाळ्यात वेदर देखील मस्त होणार आहे. तर खूप सारे पर्यटक या ठिकाणी येणारच आहेत आणि मस्त वाटणार आहे आपल्याला या ठिकाणी. एन्जॉय पूर्ण दिवस देखील तुम्ही या ठिकाणी स्पेंड करू शकता. 40 रुपये. खूप लोक या ठिकाणी येऊन कंटाळले आहेत, कारण की तुम्हाला आहे ना खूप जास्त चालावं लागतं. म्हणजे ऑलमोस्ट 6-7 किलोमीटर तरी वॉक होणारच आहे. लोक म्हणताय की एवढं लांब लांब उगाच ठेवलं, आणि हे खऱ्या अर्थ आहे. आणि काही अर्थी हे खरं देखील आहे, कारण की एवढ्या लांब तो हत्ती नेऊन ठेवला आहे. एवढ्या लांब तर एखाद्या जंगलात पण नसेल कुठल्या, इतक्या लांब आहे. तर आता हा व्हिडिओ मी एंड करतो, कारण की आता मला एक्झिट करायचं आहे आणि फोनची चार्जिंग देखील आता कमी होत चाललेली आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. तुमच्या मित्रांना देखील ह्या उद्यानाबद्दल माहिती मिळेलच. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, नवीन एक्सप्लोअर करूया नवीन गोष्टी. सो थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.